खोक्या उर्फ सतीश भोसले याचा आणखी एक कारनामा आता समोर आलेला आहे। कायद्याला पायदळी तुडवत खोक्याने जिल्हा कारागृहामध्ये अक्षरशः धंदा मांडलाय। न्यायालयीन कोठडीत असलेल्या खोक्याने आता थेट त्याचा मोर्चा गांजा पुरवठ्याकडे वळवलेला आहे। पाहुयात खोक्याचा कारागृहातील नवीन कारनामा। बुलढाणा जिल्ह्यातल्या एका कामगाराला बॅटने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी खोक्या उर्फ सतीश भोसले राज्यात चर्चेला आला होता। त्यानंतर बीड पोलिसांनी खोक्याच्या मुसक्या आवळल्या। त्यानंतर त्याचे अनेक कारनामे जगासमोर आले। कधी जीवे मारण्याचा प्रयत्न तर कधी वन्यजीवांची शिकार असे नाना तऱ्हेचे आरोप त्याच्यावर झाले। या सर्वच गुन्ह्यात त्याला आरोपी करण्यात आले। खोक्या सध्या बीडच्या याच जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे। मात्र इथे सुद्धा त्याचे कारनामे सुरूच आहेत। यावेळी तर खोक्याभाईनं कारागृह प्रशासनालाच आव्हान दिलं। 2 दिवसापूर्वी याच कारागृहात बाहेरून एक चेंडू फेकण्यात आला। या चेंडूमध्ये तब्बल 60 ग्रॅम गांजा होता। कारागृहातल्या कैद्यांना गांजा वाटपात कमी जास्त झालं आणि इथेच खोक्याचा भांडाफोड झाला। मग काय, पोलिसांनी खोक्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल केला। कारागृह बीड या ठिकाणी असलेले बलभीम किसनराव चिंचाने सुभेदार आहेत। त्यांना सतीश उर्फ खोक्या निराळ्या भोसले यांच्याकडे गांजा सापडल्याचं त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं। त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि हा गांजा कोणी बाहेरून फेकला, काय झाला याच्या संदर्भात आम्ही तपास करत आहोत। सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। सर्व आरोपी याच जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत। वाल्मिक कराड याच जेलमधून सूत्र हलवतो असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता। याच कारागृहात टोळी युद्ध झाल्यानंतर अक्षय आठवले गँग आणि परळीमधल्या गित्ते गँगला परजिल्ह्यात हलवण्यात आलं। त्यानंतर खऱ्या अर्थानं बीड जिल्हा कारागृह चर्चेला आला। या कारागृहात 160 कैद्यांची क्षमता आहे। मात्र इथे 360हून अधिक कैदी बंदिस्त आहेत। बीडच्या जिल्हा कारागृहातील कैद्याची क्षमता वाढावी यासाठी अनेक वेळा वरिष्ठ पातळीवर अंमलबजावणी करा यासाठी निवेदन करण्यात आली। मात्र अद्याप प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळेच या कारागृहामध्ये केवळ 160 कैद्याची व्यवस्था आहे। मात्र याच कारागृहामध्ये 300हून जास्त जे बंदिवान आहेत ते खचाखच भरलेले आहेत। त्यामुळे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या इथं बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। वाल्मिक कराड कैदी असलेल्या याच कारागृहात खोक्याभाई 4 महिन्यांपासून अधिक काळ खोक्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे। त्याला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अटक झाली होती। विशेष म्हणजे त्याला शुक्रवारी जामीन देखील मिळाला होता। शनिवारी खोक्याने केलेल्या गांजाच्या कारनाम्यामुळे खोक्याचे पाय आणखी खोलात गेले। सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावरती 3 गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर याच जिल्हा कारागृहामध्ये तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। मात्र कालच्या प्रकरणात सतीशचा कारनामा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। एका चेंडूमधून गांजाची तस्करी होत असताना आढळून आल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यासह आता 3 जणांवर गुन्हा जो आहे तो दाखल झालाय। त्यामुळे पुन्हा एकदा बीडचं कारागृह जो आहे तो वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशीसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड।